आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। महाराष्ट्र धनगर समाज महासंघ वाळवा तालुक्याचे 190 पदाधिकारी यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर। आष्टा तालुका वाळवा येथील माननीय श्री अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल येथे वाळवा तालुक्यातील धनगर समाज महासंघाच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य अशा एकूण 190 पदाधिकारी यांची मोठी जम्बो कार्यकारिणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली निवडीची घोषणा धनगर समाज बांधव व महिलांच्या उत्साहात व मोठ्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले। यावेळी धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे बोलताना म्हणाले की धनगर समाज महासंघाच्या माध्यमातून राज्यभर समाज बांधव एकत्रित येत आहेत। पक्ष राजकारण विरहित सन 1992 पासून धनगर समाज महासंघाचे संघटनात्मक राज्यभर काम सुरू असून समाजाच्या आरक्षण प्रश्नाबाबत अनेक मोर्चे, धरणे, आंदोलने, टक्कर मोर्चे, उपोषणे, निरनिराळ्या शासकीय स्तरावर निवेदने दिलेली आहेत। उरण ईश्वरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्ताने शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आगामी काळात शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे। आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात यावे असे आवाहनही केले। यावेळी धनगर समाज महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री संजयदादा पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वगरे, अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा सौ सविताताई मदने, कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जगन्नाथराव कोळपे, माजी नगरसेवक माननीय श्री विश्वनाथ डांगे बापू, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माजी महापौर सौ संगीता खोत, माजी महापौर नितीन सावगावे, माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक RS चोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री कुंडलिक एडके, श्री किसनराव जानकर, बाळासाहेब फोंडे, शिवाजी यमगर, श्री विलासराव काळेबाग, डॉ अशोकराव येडगे, जत पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनीता पांढरे, सौ वैशाली डांगे, सौ सविता डांगे, श्री प्रकाश गडळे, प्रकाश कणप, राजाराम थोरात या मान्यवरांच्या शुभ हस्ते निवडपत्रे व सन्मान चिन्ह देऊन सर्व नूतन पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। निवड झालेल्या पदाधिकारी यांची नावे पुढीलप्रमाणे: महाराष्ट्र धनगर समाज महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी श्री सागर हनुमंत मलगुंडे, उरण ईश्वरपूर यांची तर सांगली जिल्हा कार्यकारिणीवर उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगरसेवक श्री सचिन बाबुराव कोळेकर, श्री अभिजित सुभाष रासकर यांची मल्हार सेनेवर सदस्य म्हणून व जिल्हा धनगर समाज महासंघ कार्यकारिणीवर श्री अशोकराव रामचंद्र वीरकर नेरले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। वाळवा तालुका व उरण ईश्वरपूर शहरासाठी स्वतंत्र कार्यकारिणी निवडण्यात आली असून याचा तपशील पुढील प्रमाणे आहे। वाळवा तालुका धनगर समाज महासंघ अध्यक्ष श्री DY तांदळे शिरटे, मल्हार सेना अध्यक्षपदी श्री तानाजी संभाजी माने कामेरी, अहिल्या महिला संघ तालुका अध्यक्षपदी सौ मंगल प्रकाश कणप, हुबालवाडी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक प्रवीण प्रभाकर गावडे कासेगाव, सांस्कृतिक विभाग तालुका अध्यक्षपदी श्री नंदकुमार रघुनाथ गावडे वाळवा यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। उरण ईश्वरपूर शहरासाठी धनगर समाज महासंघ अध्यक्षपदी श्री जयवंत बाबुराव टिबे, मल्हार सेना अध्यक्षपदी श्री अमोल मोहन वीरकर, अहिल्या महिला संघ अध्यक्षपदी विद्या महादेव करे, कर्मचारी संघटना अध्यक्षपदी बाजीराव धोंडीराम करे, सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी श्री अरविंद चंद्रकांत रासकर यांची निवड झाली आहे। याशिवाय वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावातील धनगर समाजाचा प्रतिनिधी व महिला यांची कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे। याशिवाय उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, खजिनदार व कार्यकारिणी सदस्य अशा पद्धतीची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक सांगली जिल्हाध्यक्ष श्री संजयदादा पाटील यांनी केले। व्यापक बैठकीचे सूत्रसंचालन श्री बजरंग कदम व प्राध्यापक शंकर पाटील यांनी केले। प्राध्यापक AK पाटील यांनी धनगर गीत सादर केले। शेवटी आभार धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री सागर भाऊ मलगुंडे यांनी मांडले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।